इंद्राने परमेश्वराला सांगितलं, भगवंताला सांगितलं की आता माझं नाव तुझ्याबरोबर राहिलं पाहिजे, असं काहीतरी कर. म्हणून त्या परमेश्वराने काय केलं, तो लोहदंडा होता त्याची वीट बनवली. त्या विटेवरती भगवंत गेली 28 शिगो उभा आहे. कदाचित माझ्या तोंडातून निघाला असेल, इंद्राने वीट फेकली. तो मोठी गोष्ट. माणूस आहे, माणसाची चूक ही होते आणि जो आपली चूक कबूल करतो तो खरा माणूस आहे. आणि कसा विषय आहे म्हणजे आता डबल बारी म्हणजे नक्की काय ते तुमचा समजला. दुसऱ्याची चूक काढण्यामध्ये डबल बारी आहे, लक्षात ठेवा. हॅलो मोनी सुंदर गाणे म्हणले. एक गाणं फक्त तुमच्यासाठी आज दिवाळी आहे आणि आमच्या काशीराम मोहनी एक गाणं सुंदर म्हणून तुम्हाला म्हणून दाखवलं. गम बगम रे जानी बनी जाने गेला दसरा आली दिवाळी, गेला दसरा आली दिवाळी, हसून नाचू गाऊ. गेला दसरा आली दिवाळी, हसून नाचू गाऊ. दिवाळी म्हणण्याचा प्रयत्न करतो. बकवास का जरा थोडं फरमाईश होती. हॅलो 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 चांदण्याचे ओश माझ्या धन्यवाद धन्यवाद मंडळी. आम्हाला फक्त तुमची टाळी. खरं आहे बुवानी सांगितलं, बुवानी बोलता बोलता सांगितलं आणि खरोखर आहे. एखाद्या माणसाच्या तोंडातून बोलता बोलता ओघाच्या भरात एखादी गोष्ट निघून जाते, पण हरकत नाही. नक्कीच एक तुम्ही माझे मोठे भाऊ बंधू आहेत. फक्त त्या झोपेच्या गोळ्याचा त्या काय सांगितलंस
म्हणता तुमका मित्र होतोय मित्र, आणि त्याला 10,000 रुपयाची म्हणता गरज होती, आणि म्हणता झोपेच्या गोळ्या दिल्या असत्या, हरकत नाही. बाकी लेवल कमी कर. स्वप्नील सावंत यांच्याकडे माझ्यासाठी 51 रुपयाचा वार्षिक धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्मान्य अजित रवींद्र गुणगुस यांच्याकडनं 100 रुपयाचा वार्षिक धन्यवाद. मंडळाकडे स्वीकारतो आणि त्यांना लाख धन्यवाद देतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री कदम यांच्याकडे माझ्यासाठी 100 रुपयाचा वार्षिक धन्यवाद. मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख धन्यवाद. धन्यवाद. कसं आहे, कोणी सांगितलं की एका मित्राला गरज होती 10,000ची, आणि मी म्हणतात झोपेच्या गोळ्या दिल्या असतात. बुवा कसं आहे, एकीकडे आपण सांगायचं मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, आणि एकीकडे मित्राला झोपेच्या गोळ्या देऊन टाकायचं. त्याच्यामुळे बुवा तसं विषय नाही. मैत्री ही मैत्रीच्या ठिकाणी असली पाहिजे. मित्र कसा असला पाहिजे, मित्राचं नातं कसं असलं पाहिजे की तो शेवटच्या क्षणापर्यंत, अगदी आपण त्या स्मशानात जायपर्यंत मित्राने आपला हात नाही सोडला पाहिजे. बुवा तुमच्यासाठी एक गाणं म्हणतो बघा, कारण तुम्ही माझे खास मित्र आहात. पकवाय रंग कधी दिसणार तुला, रंग कधी दिसणार तुला, लागणाऱ्या फुलातला सांग कधी ए वेड्या, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला, रंग कधी दिसणार तुला, लागणाऱ्या फुलातला धन्यवाद. या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती गजर म्हणायचा 100 रुपयाचा वार्षिक धन्यवाद. नक्की प्रयत्न करणार, कारण आज खरोखर मंडळी सांगतो, आज गजर म्हटल्यानंतर भजन म्हटल्यानंतर गजरात काय असतं, आजकाल असं झालं की 4-5 गाणी म्हणायची इकडची तिकडची. सध्या कसं चालू आहे, ट्रेंड आहे. 4-5 गाणी म्हटली भजनामध्ये, आमच्या चंद्राचं गाणं म्हटलं की त्याशिवाय आमचं भजनच पूर्ण होत नाही. पण आज ही चिठी आली की आज आपली मुंबई, आपला महाराष्ट्र ज्याच्या नावाने बंद होतो किंवा ज्याच्या नावावरती आमचं महाराष्ट्र चाललं ते आमच्या बाळासाहेब ठाकरे. इथं जोरदार टाळ्या बाळासाहेबांसाठी वाजवा, कारण हे आज भजन पूजन कीर्तन नामस्मरण आज कोणामुळे चालू आहे, तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. एकदा जोरदार टाळ्या आपल्या छत्रपती. कारण बघा त्यावेळी शाहिस्ते खानाची बोट छत्रपती शिवाजी महाराजांनी छाटली. ते छाटल्यानंतर सगळीकडे काळोख पसरला आणि तो शाहिस्ते खान तिकडे तिकडे साईरा वायरा पळायला लागला. इकडे पळतोय तिकडे पळतोय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने इकडे पळतोय तिकडे पळतोय. तेवढ्यात त्याची बहीण त्याच्या समोर आली, उभी राहिली आणि त्या शाहिस्ते खानाला सांगते, हुजूर दगा हो गया, हुजूर दगा हो गया, ये शिवा मेरी बेटी को उठा ले गया, ये शिवा मेरी बेटी को उठा ले गया. तेव्हा तो शाहिस्ते खान तुटलेल्या बोटात रक्तबंबाळ झालाय तरी तो थांबला आणि काय सांगतो ग, तो ह्या संपूर्ण हिंदुस्थानाचा राजा आहे. तो शत्रूची मान कापू शकतो, एखाद्याची बोट उडवू शकतो, पण कोणाच्या आई बहिणीवर कधी हात टाकणार नाही. असा माझा छत्रपती शिवाजी महाराज राजा होता. असा माझा छत्रपती शिवाजी महाराज, असा माझा छत्रपती शिवाजी. पण छत्रपती शिवाजी महाराज की. कारण मंडळी कसं आहे, आज इकड तिकडची गाणी म्हणण्यापेक्षा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल
आपण काय दोन शब्द चांगले सांगितले तर 100% आपलं भजन कुठेतरी पूर्णत्वात जाणार नाही. तर आज छावा चित्रपट आला आणि त्याच्यानंतर आपल्याला छत्रपती संभाजी महाराज समजले. त्याच्या आधी आपल्याला माहिती नव्हतं. ज्या माणसाने 40 दिवस जे आपल्याला लक्षात घ्या मंडळी, जे आपल्याला डोळ्याने बघवत नाहीये ते त्या आपल्या महाराजांनी आपल्यासाठी 40 दिवस त्यांच्या अख्ख्या अंगाची कातडी सोडली, अंगाला मीठ चोळलं, जीभ कापली, डोळ्यामध्ये साळ्या घातल्या, तरी तो माणूस धर्मासाठी उभा राहिला. म्हणून आपला हिंदू धर्म सगळ्यात जगात श्रेष्ठ कोणता धर्म असेल तर आपला हिंदू धर्म, आणि तो टिकवण्याची जबाबदारी मंडळी आपल्यावरती आहे. कसं आहे भजन, कसं आहे भजनामध्ये पण भजन पण आता सध्या टिकवण्याची जबाबदारी मंडळी आपल्यावरती आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात भजनातून, मनोरंजन मिळतं, सगळं मिळतं, परंतु ए बुवा ज्यावेळी खाल्लं म्हणतात ना त्यावेळी आमची कुठेतरी इज्जत जातात. आणि ही सध्याची परिस्थिती आहे. कारण का ही परिस्थिती आम्ही आणले. आज बुवाला काहीतरी बोलायचं, ए इकडे बघ, ए तिकडे बघ असं बोलायचं, ह्याच्यावरनं आम्ही स्वतःची पात्रता कमी करून घेतले. म्हणून आज खालून ए बुवा पेटव, त्यावेळी पांचाळ बुवा कदम बुवा पेटीवरती बसायचे, तेव्हा कोणाची हिंमत नव्हती बोलायची ए पेटव म्हणायची. तेवढी ताकद त्यांच्या भजनामध्ये होती. आमचं कसं आहे माहितीये, 3 गाणी गजराबरावांची काहीतरी तयारी झाली की आमचं भजन झाला. तर गजराच्या पुढे आमची बारीच होत नाही 2020 तिथपर्यंत. भजनामध्ये ना भारुड आहे, ना गवळण आहे, ना अभंग आहे. म्हणजे मी काय एवढा मोठा नाही तुम्हाला सांगणारा, पण तरी पण ही सध्याची शौकांती काय बुवाने सांगितलं की बुवा मंडळ कसं असावं, मंडळ कसं असावं याची प्रचिती मला कुठे आली तुम्हाला खरं सांगतो. आमदार साहेब येऊन बसले आणि इकडे भजन चालू असताना तिकडे त्यांचा सत्कार झाला. एखादं मंडळ असतं ना, माईक घेतला तर ए बाबा जरा थांब, आमदार साहेब आले तिथे सत्कार करतो. एकदा जोरदार टाळ्या या मंडळासाठी, कारण खरोखर भजनासाठी या मंडळाने खरोखर तुम्हाला सलाम आहे माझा. कारण आले किती गेले किती संपले भरारा, आले किती गेले किती संपले भरारा, कधीही संपणार नाही, या पुढेही संपणार नाही. या वंदना क्रीडा मंडळाचा दरारा, या वंदना क्रीडा मंडळाचा दरारा, या वंदना क्रीडा मंडळाचा दरारा. बुवाने सांगितलं की बाकीचं बुवानी जास्त काही सांगितलं नाही. मका म्हणतात दुसऱ्या वेळी हे बोलायला नाही. आणि खरी गोष्ट आहे बुवा, कसं असतं प्रेम आहे, तुम्हाला पण 100% दुसऱ्या वेळी बोलवणार. आणि पाकिटाचा काय बुवा विषय नाही. लक्ष्मी ही चंचल आहे, लक्ष्मी चंचल आहे. आता माझी नाईट तिकडे चालू आहे, तिकडे माझं इन झालेला, कोणी पण लाईव्ह करू नका नाही तर मला फोन येतो. आता माझी नाईट काम तिकडे चालू आहे, तरी पण आता हे भजन करून नाईटला जायचं आहे. पण जसं परमेश्वर, जसं संतांनी केलंय तसं आता भजनी बुवा म्हणजे काय, या संतांनी दिलेला वारसा आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. आणि मंडळी खरं सांगतो, मुंबईसारख्या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी नोकरी धंदा करून भजन टिकवणं खूप कठीण आहे मंडळी. त्यामुळे बुवांना कधी तुम्ही, बुवा लोकांना कधी तुम्ही अरे तुरे करून जाऊ नका, कारण खूप त्याच्यामागे खूप मोठी मेहनत आहे, खूप मोठी मेहनत आहे त्याच्यामागे. नोकरी धंदा सगळ्या जेव्हा आम्ही नाईट करा, सकाळच्या ट्रेनला बसा, गावाला जा, डबलबारी करा, परत या, परत नाईट करा, याच्यामुळेच आमची जिंदगी संपलेली आहे. त्याच्यामुळे ही लक्ष्मी चंचल आहे, परंतु ती प्रत्येकासाठी. कसा पैसा म्हणजे काय, आज आपण खूप कमवतो पण तो पैसा कशासाठी वापरला पाहिजे. बुवानी सांगितलं की, आता तुम्हाला खरं सांगतो मंडळी, एका गावात बुवानी सांगितलं की मित्राला म्हणतात झोपेच्या गोळ्या द्याव्या. एका गावात मंडळी खरं सांगतो, एक असा माणूस होता त्याला ना 50,000 रुपयाची गरज होती. किती बुवानी सांगितलं 10,000 रुपयाची गरज आहे, त्याला 50,000 रुपयाची गरज होती. आणि तो माणूस काय करायचा, रोज उठायचा, एक चिठी घ्यायचा आणि त्या चिठीमध्ये लिहायचा, ती चिठीमध्ये लिहायचा, ती चिठी फुग्याला बांधायचा आणि फुगा सोडून द्यायचा. असं रोज त्या माणसाचं दिनचर्या, त्या रोज माणसाची चिठीमध्ये काहीतरी लिहायचा, फुग्याला बांधायचा आणि सोडून द्यायचा. आणि तो फुगा नेमका जायचा पंचायतीच्या वरतून. आता गावातली गोष्ट आहे, पंचायत असते माहिती ना आपली, त्या पंचायतीच्या वरतून तो फुगा जायचा. आणि हे लक्षात कोणाच्या आलं तर विद्यमान जे सरपंच होते त्यांच्या हे लक्षात आलं की हा माणूस काय करतोय, रोज एक चिठी लिहितोय आणि त्या चिठीला फुगा बांधतोय, ती चिठी सोडून देतोय. आता ही चिठी त्या देवापर्यंत पोहोचणार अशा त्या माणसाचा समज. आणि त्या चिठीमध्ये तो काय लिहायचा माणूस की देवा मला 50,000 रुपयाची गरज आहे, तर मला तू 50,000 रुपये द्यायचा. मला सांगा परमेश्वर, आता परमेश्वर मिळणं एवढं कठीण झालं. आपण साधा विचार करा, आपण एखाद्या देवळातून जरी, देवळाच्या बाहेरून गेलो तरी आपल्याला देवळात जायची बुद्धी नाही. आपण बाहेरनं बाईक घेऊन गेलो तर बाहेरनं करणार किक किक, म्हणजे देवाला आपली गरज नाही, आपण बाहेरनं पिक. ही आपली सध्याची परिस्थिती. आतमध्ये आपण कोण जाणार नाही, बाहेरूनच पिक. ह्याच्याने देव पावणार काय मला सांगा, ही सत्य परिस्थिती आहे. ह्याच्याने देव, तर तो माणूस काय करायचा, रोज चिठी लिहायचा, त्यात काय लिहायचा, देवा मला 50,000 रुपयाची गरज आहे, आणि ती चिठी सोडून द्यायचा. आणि ती चिठी पकडली सरपंचाने, फुगा पकडला आणि चिठीत म्हणता वाचला
की त्या चिठ्ठीत काय लिहिलं होतं त्या माणसाला की देवा मला 50,000 रुपयाची गरज आहे, मला 50,000 रुपये दे. आता त्या सरपंचांना वाटलं ह्या माणसा खूळ लागला, देवाक डायरेक्ट चिठ्ठी कशी पाठवणार. पण तो माणूस काय थांबेना, तो रोज त्याचं काम चालू. देवा मला 50,000 रुपयाची गरज आहे, चिठ्ठी लिहायचा फुग्यात बांधायला सोडून द्यायचा. असे परत 5-6 दिवस गेल्यानंतर परत सरपंचाने तो फुगा पकडलेली आणि चिठ्ठीत परत तात लिहिलेला की देवा मला 50,000 रुपयाची गरज आहे आणि ते मला तू दे. आता सरपंच एवढे चांगले त्या गावचे, त्यांना एवढं वाईट वाटलं. त्यांनी काय केलं, आपल्या सगळ्या स्टाफला एकत्र केलं. सगळ्या स्टाफला एकत्र केलं. शिपाई म्हणू नका, सदस्य म्हणू नका, सगळ्याकडनं गोळा करून 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 एक 25,000 रुपयाची भर केली. कारण त्या माणसाला खरोखर गरज आहे. 25,000 रुपयाची भर केली. ती 25,000 रुपये घेतले, त्या पाकिटात भरले आणि त्या माणसाला, जो माणूस जिथे बसला होता त्या माणसाच्या हातात नेऊन दिली. आता 25,000 रुपये दिल्यानंतर त्या माणसानं काय केल्यान, पाकिट उघडल्यान आणि बघता का म्हणता आतमध्ये 25,000 रुपये. 25,000 रुपये बघितल्यानंतर त्या माणसाने शांत बसायचा ना. दुसऱ्या दिवशी परत तो माणूस उठलो, परत एक चिठ्ठी लिहिल्या, त्या फुग्यात बांधल्या आणि फुगं सोडून दिल्या. आता सरपंच काय कळणार, म्हणतं एका 25,000 रुपयाची मदत केली तरी हे चिठ्ठी आल्याचं काही कमी होत नाही. म्हणून त्या सरपंचाने काय केलं, ती चिठ्ठी पकडली आणि ती चिठ्ठी जेव्हा उघडून बघितली तेव्हा त्यांच्या लक्षात येईल त्या चिठ्ठीत काय लिहिलं होता, देवा तू दिलेली मदत माझ्यापर्यंत पोहोचली, पण मी तुझ्याकडे 50,000 रुपये मागितले होते, त्यातले म्हणतात 25,000 रुपये ह्या सरपंचाला खाऊन टाकले. म्हणजे एखाद्याचं चांगलं करणं पण ह्या जगात, मंडळी ह्या जगात आहे ना, सत्याला किंमत नाही, लक्षात ठेवा. खोट्याला जास्त किंमत आहे. या जगात सत्याला कधीच किंमत नाही. बुवाने सांगितलं की एखादं काय म्हणतात 10,000 रुपयाची गरज होती, मी तर झोपेच्या गोळ्या, बुवा मित्रात कधी पण झोपेच्या गोळ्या देऊ नको. आणि बुवा तुमच्या माहितीसाठी सांग, झोपेच्या गोळ्या कुठे पण भेटत नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच झोपेच्या गोळ्या भेटतात. त्याच्यामुळे काय ते दुकानात गेलं 2 रुपयाची चॉकलेट घेतली मित्रात दिली असा विषय नाही तो. त्याच्यामुळे म्हणजे एखाद्याचं चांगलं त्या सरपंचाने करायला गेले तो बिचारा त्याच्यावरतीच नाव आलं. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक गाणं तुमच्यासमोर सादर करतो आणि गजराला सुरुवात करतो, कारण खूप उशीर झाला. नक्कीच गजराच्या माध्यमातून तुम्हाला चांगलं, कारण बुवाने सुद्धा चांगली सुरुवात केली, चांगलं बुवाने सुद्धा माझी स्तुती केली. आणि 100% आमचं भजन असं आहे, म्हणजे आमच्या दोघांचं तरी किंवा इतर कोणत्याही बुवांबरोबर बसताना एक मात्र आम्ही करतो की एखाद्याला लागेल, एखाद्याच्या काळजाला झरेल पडते इथपर्यंत आम्ही कधी बोलत नाही. कारण हे भजन आहे, भजनात तिथपर्यंत पोहोचणं आमची तेवढी पात्रता नाही. कारण अनेक ठिकाणी डबल बाऱ्या चालतात, कुठेतरी 10-20 रुपये आले की बुवा सुटले, तोंड सुटलं. काय काय जण तरी मान पकडायची सुरुवात झाली. आता फक्त एवढाच राहिलेला की एक महिन्यात दांडे घेऊन जा आणि फक्त हे पेटीची याच्या पुढे काहीच गरज यांना लागणार नाही. याच्या पुढे पेटीची गरज लागणार नाही. फक्त बुवा लोकांनी दांडे घेऊन बसायचे नाही, एकमेकांना मारायचे, एवढीच वेळ येऊची बाकी आहे. बाकी काय नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी गाणं या ठिकाणी माझ्या बाजूला सन्माननीय धोबी बुवा या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळ्या आमच्या बुवांसाठी वाजवा, या जोगेश्वरीची शान. कारण कसं आहे, भजन म्हटल्यानंतर बुवांनी सांगितलं की भक्तिरसातून जनमानसासमोर केलेलं नमन म्हणजे भजन. छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं साग गम पम गम पनी पम पम गम प गम रे सानी पणी सागरे. चाल कुठली आहे माहिती आहे ना मंडळी, बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी आहे नदीच्या काठाला. हो तुम्ही आधी काय ठरवा दोघांनी काय वाजवायचं. उभी आहे नदीच्या काठाला लखावा कोकणात आलाय भेटीला, लखावा कोकणात आलाय भेटीला, लखावा कोकणात आलाय भेटीला. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, लिंबावानी डोळ उभी आहे नदीच्या काठाला.
या चालीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं आवडलं तर नक्कीच टाळ्या वाजवा. जिजाऊचा बाळ जिजाऊचा बाळ किल्ल्यावरी खेळ सह्याद्री पूर्ण जिंकला हो सह्याद्री पूर्ण जिंकला शिवबा छत्रपती जागला शिवबा छत्रपती जागला शिवबा छत्रपती जागला. जिजाऊचं बाळ किल्ल्यावरी खेळ जिजाऊचं बाळ किल्ल्यावरी खेळ हो सह्याद्री पूर्ण जिंकला शिवबा छत्रपती जागला शिवबा छत्रपती जागला शिवबा छत्रपती जागला. छत्रपती शिवाजी महाराज की या ठिकाणी एक फरमाईश आली होती. आता छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर मला सांगा एवढी ताकद या दोन राजांमध्ये होती. कोणीतरी समोर आला. आज आपण हिंदू म्हणून मिरवतोय कोणामुळे? फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. एकदा जोरदार टाळ्या आपल्या महाराजांसाठी. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर प्रत्येक अक्षरामध्ये एवढी ताकद आहे. छत्रपती शिवाजी महाराज बघा. छत्रपती छ म्हणजे 36 हत्तीचं बळ असणारा, त्र म्हणजे त्रस्त शत्रूला करणारा, प म्हणजे परस्त्री माते समान मानणारा, ती म्हणजे या तिन्ही जगात वावरणारा. शिवाजी शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे त्याच्या वाणीमध्ये तेज आहे, जी म्हणजे जिजाऊचे प्रिय पित्र जिजाऊचे प्रिय पुत्र महाराज, म म्हणजे या महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे या राष्ट्राचे हितचिंतक, ज म्हणजे या जनतेचा राजा, तो छत्रपती शिवाजी महाराज माझा, तो छत्रपती शिवाजी महाराज माझा, तो छत्रपती शिवाजी महाराज माझा. या ठिकाणी बुवानी अतिशय सुंदर सुरुवात केली भजनाची. 11 मात्रा नंदराग अतिशय सुंदर बुवानी सादर केला. बुवांना बोलणं 100% नाही, पण जेवढं बुवानी सांगितलंय, बुवानी तसं काय मला सांगितलं नाही, फक्त एक माझी चूक काढल्याने ओके थँक्यू. पुढच्या वेळी मी बोललोय ना मोठो भाव असतो तुम्ही, मी नोटेड. तुम्ही मोठे भाव असल्या कारणाने मी मोठ्या भावान माझ्या कानाखाली जरी मारला मी घेऊ शकते, बरोबर ना. पण मी जर त्यांना बोललोय तर त्यांना झोमणार. एवढा माणूस माझ्या लय खुश आहे. त्यांच्या वेळी आवाज. या ठिकाणी सन्मान्य आर्यन बने यांच्याकडे माझ्यासाठी हे 100 रुपये वार्षिकीला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतो आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. बुवानी सांगितलं. आणि आता ही तरुण पिढी आहे. आता बघा ही समोर बसली तरुण पिढी, आणि ही तरुण पिढी बघितलं तर मंडळी भजनाकडे सध्या कमी वळते. आणि या तरुण पिढीला काय झालं, व्यसनाधीन, जिकडे तिकडे व्यसन एवढं चाललंय. दारू म्हणू नका, गुटखा म्हणू नका, सिगरेट. आता मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही कामाला असतो ना, त्यावेळी आम्हाला समजतं एखाद्या ऑफिसमध्ये आम्ही कामाला असलो की ऑफिसचा लंच ब्रेक झाला की खाली बघायचं सगळे थवे काय करतात, फक्त फुकाफुकी सिगरेट. म्हणजे एवढं सिगरेटचं प्रमाण, एवढं प्रमाण वाढलंय मला सांगा मंडळी, की खरोखर या तरुण पिढीला एवढंच सांगेन माझ्या भाषणातून की तुम्ही व्यसनाधीन होऊ नका. व्यसन करू नका असं मी म्हणणार नाही, व्यसन 100% करा. काय झाला करा म्हणजे व्यसन कसलं करा, देशभक्तीचं व्यसन करा. दारू गुटख्याचं व्यसन करू नका. पुढचा पण ऐकून घ्या. मी सांगणार नाही तुम्हाला व्यसन करू नका, व्यसन करा. कसलं, देशभक्तीचं व्यसन करा, या हरिनामाचं व्यसन करा. कारण व्यसनाने अनेक घर उद्ध्वस्त झाले तो मंडळी. कारण आता अंधेरीत मी पण कामाला आहे, आणि तुम्हाला खरं सांगतो माझ्या बाजू इथे माझं ऑफिस आहे आणि बाजूला माझं ऑफिस आहे, आणि त्या बाजूच्या ऑफिसमध्ये मंडळी सत्य परिस्थिती, शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली आणि सगळे जळून मेले. विचार करा,
शॉर्ट सर्किट झालं, मुंबईचं एवढं दगदगीचं जीवन आहे, शॉर्ट सर्किट झालं, सगळे जळून मेले, फक्त त्यातला एकच माणूस वाचला, एक माणूस वाचला. येऊन बघतो तर काय संपूर्ण त्याचं ऑफिस जळून खाक झालं, कसा बसा कापत कापत घरी गेला, डोक्याला हात लावून बसला. डोक्याला हात लावून बसल्यानंतर त्याची बायको आली. बायको म्हणता, हो झाला तरी काय, डोक्याला हात लावून तरी कशाला बसला? तो म्हणता, अगं काय नाही, ऑफिसमध्ये शॉर्ट सर्किट झालं, आग लागली आणि सगळे म्हणतात जळून मेले, फक्त मी एकटाच वाचलो. तर ती बायको विचारता, हो माझं कर्म चांगलं म्हणून तुम्ही वाचला. तो म्हणतात, तुझा कर्म चांगला नाही. मग म्हणतात ती बायको, तुम्ही वाचलाच तरी कसे? काय नाही म्हणतात, तंबाखू म्हणतात खाल्ला होता, तो थुकायला बाहेर गेलो म्हणून म्हणता मी वाचलो. व्यसन. पण एवढ्यावर तो माणूस थांबला नाही हो. तो म्हणता, अगं पण एक लक्षात ठेव, जेवढे त्या आगीमध्ये जळून मेले तेवढ्या सगळ्यांना सरकारने म्हणता 50-50 लाख रुपयाची मदत केल्याने. एवढं म्हटल्याबरोबर तिने डोक्यावर हात मारला. म्हणता, हो म्हणून तुमका सांगत होतं ही वाईट व्यसन सोडून देण्याचं. म्हणता 50 लाख रुपये आता माझ्या घरात दिले. म्हणजे या कलियुगात माणसात किंमत नाही, लक्षात ठेवा मंडळी. पैशात किंमत आहे. लक्ष्मी, घरची लक्ष्मी आणि ही लक्ष्मी, या दोघी जर खुश असल्या ना तर आपल्याला कसलीच कमी पडू देत नाही. तर घरात गेल्यानंतर आता नाईटवरनं घरात गेल्यानंतर काहीतरी चहा पोहे कांदा पोहे देतात, ती लक्ष्मी वेगळी आणि ही लक्ष्मी वेगळी. या दोन्ही लक्ष्मी जर खुश असतील, आता मी तुमच्या यादीमध्ये येईल या बुवा, तुमच्या माहिती सांगतोय. हा म्हणजे कुमारवरून श्री झालंय, आधीच सांगून टाकते, तुमका माहिती आहे तुम्ही. पण सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की आता जर मी सांगितलं की 50 लाख रुपये माझ्या घरी आले असते, पण आपली हिंदू धर्मामध्ये कोणतीही बायको, त्या बायकोचा नवरा बेवडा असू दे, तो तिला मारणारा असू दे, पण अशी कुठली स्त्री आपल्या नवऱ्याबद्दल असं बोलणार नाही की तू मेलास तरी झालं पण मला 50 लाख. एक जोरदार टाळ्या आपल्या स्त्री वर्गासाठी वाजवा, कारण आज प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो नाही का. पण या स्त्रीसाठी आता मगाशी आमदार साहेब येऊन गेले, या स्त्रीसाठी सरकारने एवढ्या सगळ्या योजना काढल्या. लाडकी बहीण योजना स्त्रियांसाठी आहे, म्हणजे 1500 रुपये त्यांना दर महिन्याला भेटतात. आता भेटतात काय, 1500 भेटतात. 21 बघा, महिला होय म्हणतोय नाही, पण खरी परिस्थिती आता 1500 रुपये. आता पूर्वीच्या काही जेव्हा अशी सार्वजनिक पूजा असायची तेव्हा महिला एकत्र यायच्या, तेव्हा त्यांचे काय विषय असायचे की गो तुझं झील कसं, गो तुझं चेडू कसा बरा ना. पण आता सगळ्या महिला एकत्र आल्या की त्यांचा असं विषय नसतात, त्यांचा एकच विषय झाला, गो मागच्या महिन्यात 1500 रुपयाचा हप्तो येईल त्यांचा. पण आता सध्याची परिस्थिती बघा ना, साधा एक विचार करा, एसटी मधून जरी आपण गेलो तरी महिलांना 50% आरक्षण आहे, त्यांना हाफ तिकीट आहे. एक साधा टीव्हीवर जरी आपण विचार केला, टीव्हीवर ऍडव्हर्टाईज जरी बघितली तर महिलांसाठी संतूर लगाव खूपसुरती पाव, बघा ना, फेअर अँड लवली लगाव खूपसुरती पाव. आणि आमच्या पुरुषांसाठी काय फक्त इजगार्ड लगाव खोजली बघा. ही सध्याची परिस्थिती आहे. बाकी काय नाही बुवानी, बाकी काय मला बोललेत नाही. बुवानी खरोखर चांगली सुरुवात भजनाची केली, कारण भजनाच्या माध्यमातून चांगल्याच गोष्टी आपण सांगितल्या पाहिजेत आणि त्या सांगता आल्या पाहिजेत आपल्याला. या ठिकाणी सध्या मध्यंतरी गणपतीमध्ये आपण बघितलं तर एक नवीन ट्रेंड आला होता, ठुमक ठुमक तो झालो. त्याच्यानंतर एक ट्रेंड असं येलो की घरातली सगळी भांडी कुंडी डोक्यावर घ्यायची, सगळी, म्हणजे अगदी भांडे म्हणून नका, जुनी न घातलेली भांडी पण लोकांनी बाहेर काढलेली. आणि ती भांडी घेऊन त्यांनी काय केलं, ते नवीन गाणं आलं कुठलं, माझ्या डोईवरी भरली घागर रे. म्हणजे ह्या गाण्याचा एवढा धुमाकूळ घातला, जिकडे तरी भजनाला जरी माणसं गेली तरी पेटी घेऊन जातात, डोईवरी भरली. म्हणजे आपली संस्कृती. आता साधा आपण विचार केला, एखादा गणपती उत्सव असला आणि गणपती उत्सवात आपण गणपती आपण नेतो तर आपल्याला पारंपरिकता नको आहे, ताशे ढोल नको आहेत, आपल्याला डीजे पाहिजे. आणि त्या डीजेवरती आपण गाणं बोलू लागलो, शांता गेली शालू गेली आता कुणाचं नाव, आला बाबूराव आता आला बाबूराव, आला बाबूराव तो गणपती येता घरात की बाबूराव येतो घरात, सत्य परिस्थिती आहे. मला सांगा, म्हणजे गणपती कांतोस की बाबूराव कांतोस. म्हणजे आपली ही संस्कृती आपण मंडळ टिकवणे गरजेचं आहे आणि त्यासाठी आमची मोठी जबाबदारी भटकी बुवांची, फक्त एकमेकांना बोलून नाही, आपली हिंदू संस्कृती कशी टिकली पाहिजे हे आपण जपलं पाहिजे. त्याच्यामुळे बुवांबद्दल मी बुवांना काय बोलणार नाही. बुवाने सांगितलं की फक्त एवढंच, माझ्या मित्राबद्दल सांगितलं ठीक आहे, आय ऍक्सेप्टेड,
आय ॲक्सेप्टेड अँड नोटेड. थँक्यू सो मच. आणि पाकिट बिकीट मी तुमचा घेणार नाही. त्यांचं पाकिट यांना आत्ताच देऊन टाका. म्हणजे त्यांना भीती वाटतं की गौरव माझं पाकिट घेणार. अजिबात नाही बुवा, माझे पण पाकिट तुमका घ्या. आज लक्ष्मी पूजन ना बुवाली कर. आणि ही आणि असं मैत्रीपूर्ण वातावरण ज्या भजनात असतं ना, ते खरं भजन आहे मंडळी. नाहीतर कसं आहे, हे इकडे बघ असं भजन सध्याचं. म्हणजे मी ह्यांका बोललेलं नाही. नियम नंबर 4 की दोन्ही बुवांचा अरे तुरे कोणी करायचं नाही, अवजाव करायचं. त्याच्यामुळे आपण काय अवजावच करणारी माणसं. कारण मंडळी संस्कार आई वडिलांनी केलेले संस्कार खूप महत्त्वाचे असतात. आपण आपल्या मुलांवर संस्कार जे करतो ना, त्याच्यावरती आपली मुलं समाजात नावारूपाला येतात. त्याच्यामुळे आपल्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार मंडळी टाळ्या वाजवा. आई वडिलांशिवाय काय नाव या ठिकाणी, बाकी काय नाही. या ठिकाणी बाळासाहेबांचं गाणं सादर करतो. कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर इथे कुठला पक्ष नाही, इथे कुठलाच पक्ष नाही. आमचा पक्ष एकच, काय, हरिनाम. म्हणजे आमचा नेता कोण, विठ्ठल. इथे कुठला पक्ष नाही. पण तो माणूस प्रत्येक माणसाच्या हृदयात ज्याने जागा केली ते म्हणजे कोण, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. एकदा जोरदार टाळ्या बाळासाहेबांसाठी वाजवा. त्याच्यावरती एक गाणं सादर करतो. सारे गरे सारे ग म पद नि र सा नि सा नि द पद नि र सा. 16 बरस की 16 बरस की बाली उम्र को सलाम. प्यार तेरे पहली नजर को सलाम. प्यार तेरे हाल बटना दाबत नाही मंडळी. खरोखर आहे, विचार करा. महिला वर्ग सुद्धा आहे. एक घरचा मिक्सर आणि ह्या मिक्सरमध्ये एवढा फरक आहे. घरच्या मिक्सर बघला फक्त एकच बटन असतात, तीनदा फिरवायचा, फाट फूट फूट. एका बघा 1000 बटना. बिचारे किती मेहनत आहे. आणि त्यांच्या तोंडावरनं बिचारे बाहेर एका माणसात पाठवतात नाही. हॅलो कोरस बघ मंडळी, बघ चाटी, बघ आया, बघ काय मेहनत आहे तुमची. खरोखर एकदा जोरदार टाळ्या त्या मंडळ त्या माणसासाठी वाजा. हे भगव्यासाठी भगव्यासाठी या भगव्यासाठी ज्याने आपलं जन्म आपलं अख्खं आयुष्य पणाला लावलं ते आपले सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. भगव्यासाठी लाविले पणाला प्राण. भगव्यासाठी 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 लाविले पणाला प्राण. साहेब तुम्हा, अहो साहेब तुम्हा कोटी कोटी प्रणाम. साहेब तुम्हा कोटी कोटी प्रणाम. साहेब तुम्हा कोटी कोटी प्रणाम. भगव्यासाठी लाविले पणाला प्राण.
त्यांनी दिली त्याची इज्जत काढली म्हणजे काढली असं म्हणणारे एकमेव म्हणजे आपले बाळासाहेब. हात ना पसरले त्यांनी, हात ना पसरले त्यांनी, नामुना पुढे झुकविली माय. हात ना पसरले त्यांनी, नामुना पुढे झुकविली माय. कोटी कोटी क्षेत्रात माझं जे काही नाव आहे किंवा आज तुम्ही 4 लोक सन्मानाची खुर्ची मला जी देता ती फक्त आणि फक्त माझे गुरुजी सन्मान्य संतोष शिरसेकर बुवा. एकदा जोरदार टाळ्या माझ्या गुरुजींसाठी वाजवा. कारण गुरु विण न मिळे ज्ञान, गुरुने दिलेला हा जो वारसा आहे. बुवाने सांगितलं की आज व लोकरे बुवांचे शिष्य आहेत आणि मी संतोष शिरसेकर बुवांचा शिष्य आहे. आज जे गुरुनी चालवलं ते चालवायचा प्रयत्न आम्ही करतोय. एकमेकाला काही वाईट न बोलता या ठिकाणी भजन सादर करून विणवितो हा संतोष तुझला चरणी ठेवूनिया पंचप्राण. विणवितो हा संतोष तुझला चरणी ठेवूनिया पंचप्राण. धन्यवाद. वेळ आहे 2 मिनिटं. या ठिकाणी सन्मान्य बबन सुर्वे यांच्याकडे माझ्यासाठी हे 100 रुपयाचे वार्षिक धन्यवाद. या ठिकाणी गजरला सुरुवात करतो. थोडक्यात काही न बोलता गजराची सुरुवात या ठिकाणी करतो. कारण हा लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी भजन करण्याची सुसंधी या ठिकाणी प्राप्त करून दिले.
आज हे लक्ष्मी पूजन आहे, पण आपण एक विचार केला, हे दुर्गा मातेचं मंदिर आहे आणि दुर्गा मातेचं रूप असं आहे की ज्या मातेने आपल्याला माहिती आहे की 9 दिवस आपण हा नवरात्र उत्सव साजरा करतो, पण या मातेने 9 दिवस त्या दैत्याशी युद्ध केलं म्हणून आपण हा नवरात्र उत्सव साजरा करतो. आणि ते ज्यावेळी त्या महिषासूर दैत्याने काय केलं, इंद्रदेवाला खाली ओढला आणि स्वतः जाऊन त्याच्या गादीवरती बसला, त्यावेळी सगळे देव घाबरले, जिकडे तिकडे पळायला लागले आणि ते सगळे देव एकत्र येऊन कुठे बसले, तर आपण त्याची जी घटस्थापना म्हणतो, जो घट आहे, घट ज्याची आपण स्थापना करतो, त्याच्यात ते सगळे देव येऊन बसले म्हणून आपण घटस्थापना का करतो, त्याचं कारण ते आहे की सगळे देव पळाले आणि त्या घटात येऊन बसले म्हणून आपण घटस्थापने या ठिकाणी गजर सादर करतो. दीन सोनियाचा माता लक्ष्मी पूजनाचा, 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 करती मिळून सारे हो साजरा, करती मिळून सारे हो साजरा, माता लक्ष्मीचा आशीष भला भक्तांच्या पावन होई आशीष भला भक्तांच्या पावन होई दीन सोनियाचा माता लक्ष्मी पूजनाचा, दीन सोनियाचा माता लक्ष्मी पूजनाचा, करती मिळून सारे हो साजरा, करती मिळून सारे हो साजरा, माता लक्ष्मीचा आशीष भला भक्तांच्या पावन होई आपेला, माता लक्ष्मीचा आशीष भला भक्तांच्या पावन होई आपेला, माता लक्ष्मीचा आशीष भला भक्तांच्या पावन होई आपेला. हे निसर्ग सुंदर परिसर सारा, असे हा मेघवाडीचा, असे हा मेघवाडीचा, असे हा मेघवाडीचा, लांबून लांबून भक्त येतीला बघेती नारायण दर्शनाचा, बघा सत्यनारायणची महापूजा आणि निसर्ग सुंदर आपण बघितलं तर एवढा पाऊस असताना देखील या मंडळाने जिद्द सोडली. मला वाटलं होतं की आता काय वारीचं घर नाही, वारी होणार नाही, पण या मंडळाची एवढी मोठी जिद्द आहे. एकदा सलाम, एकदा जोरदार टाळ्या या मंडळासाठी वाजवणार आहे. खरोखर आज मोठेपणा म्हणून नाही, आज तुम्ही समोर बसलात म्हणून नाही, हे सगळे तुमचे प्रयत्न आणि भगवंताला माहिती आहे. जी माणसं चांगलं कार्य करतात त्यांच्या हाकेला 100% भगवंत धावून येतो. म्हणून या मंडळासाठी काय म्हणतो बघा, निसर्ग सुंदर परिसर सारा, असे हा मेघवाडीचा, असे हा मेघवाडीचा, असे हा मेघवाडीचा, लांबून लांबून भक्त येतीला बघेती नारायण दर्शनाचा, आरती करीती मुखी नाम
आज आपण त्याची पूजा करतो ज्यावेळी त्यावेळी मंडळी एक आता थोडक्यात गजराचा शेवट आहे आणि थोडं एक चांगलं सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला की ज्यावेळी जालंधर दैत्य आणि शंभू महादेव यांच्यात युद्ध लागलं दोघांच्यात दैत्य आणि देव एका साईडला देव आहे एका साईडला दैत्य आहे दोघांचं युद्ध लागलं आणि त्या युद्धात जालंधर दैत्य शंभू महादेवांना हरवायला निघाला त्यांना पराजित करायला निघाला कोणाच्या बरोबर तर त्याची पत्नी त्याची बायको जालंधर दैत्याची ही पतिव्रता होती तिचं नाव काय वृंदा ही पतिव्रता होती तिच्या पतिव्रतेच्या जोरावरती हा जालंधर दैत्य शंभू महादेवांना हरवायला निघाला हे लक्षात कोणाच्या आलं विष्णूच्या लक्षात आल्यानंतर अरे तर शंकराला याने मारलं तर आपलं काय खरं नाही तर त्याने काय केलं जालंधर दैत्याचं रूप घेतलं कोणी विष्णूने आणि त्या वृंदेकडे गेला म्हणजे त्याच्या बायकोकडे गेला तर साहजिक आहे आपला नवरा युद्धातून आलाय आपल्या समोर तेव्हा तिने काय केलं लगेच त्याचे पाय धुतले चरण कमल धुतले आणि लगेच त्याला आलिंगन दिलं तो कोण होता विष्णू होता तर विष्णूने जालंधर दैत्याचं रूप घेतलं होतं आणि त्याला आलिंगन दिल्याबरोबर परपुरुषाला आलिंगन दिल्याबरोबर तिचं पातिव्रत्य नष्ट झालं आणि इकडे जे युद्ध चालू होतं जालंधर दैत्य आणि शंभू महादेव होते त्याच्यात शंभू महादेवाने त्रिशूल फेकून मारला आणि त्या जालंधर दैत्याचं मुंडकं उडवलं आणि ते मुंडकं आलं कुठे तर वृंदेच्या दारात आता समोर उभा दिसतोय तो पण माझा नवरा आणि मुंडका आहे तो सुद्धा माझा नवरा तिच्या लक्षात येईना शेवटी विष्णूला आपलं रूप प्रकट करावं लागलं जो जालंधर बनून विष्णू आला होता त्याने आपलं रूप प्रकट केलं तेव्हा तिच्या लक्षात आला रे हा विष्णू आहे आणि याने मला फसवलं तेव्हा ती काय म्हणते तू माझ्या नवऱ्याला मारलंस तू मला छळलंस आता माझा नवरा मेला आता तुला मला पत्नी म्हणून स्वीकार करावा लागेल कुणी सांगितलं वृंदेने विष्णूला सांगितलं मला पत्नी म्हणून तुला आता स्वीकार करावा लागेल तेव्हा विष्णूने काय सांगितलं ग ह्या जन्मात मला शक्य होणार नाही ऑलरेडी विष्णूचे 2 बायका कोण औदस आणि लक्ष्मी त्यामुळे या जन्मात मला शक्य होणार नाही पुढच्या जन्मात मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करेन म्हणून पुढचा जन्म म्हणजे कोणता 8वा जन्म श्रीकृष्ण आणि म्हणून दरवर्षी आपण तुळशीचं लग्न जे श्रीकृष्णाच्या मूर्तीबरोबर का लावतो त्याचं कारण ते आहे की त्या विष्णूने दिलेलं वचन विष्णू आज पण पाळतोय की पुढच्या जन्मात मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करेन म्हणून आपण तुळशीचं लग्न त्या ह्याच्याबरोबर कृष्णाबरोबर लावतो हे त्यामागचं उद्दिष्ट आहे बाकी काय नाही आपल्या पुराणातील काही गोष्ट आपल्या मंडळाच्या कानावर गेल्या पाहिजेत बाकी काय नाही बाकी बुवानी सगळ्या गोष्टी बुवाने सांगितलं माझ्याबद्दल एक मित्र होता तसंच बुवांचं एक आता सगळीकडे गावाला आपण सगळी गावची मंडळी आहोत आणि गावाला आता सगळीकडे ब्रिज पूल झालेत पूल बरोबर ना आता सगळीकडे पूल झालेत पण त्यावेळी काय असायचं इकडून जर पलीकडे जायचं आहे तर आपल्याला एक होडी लागायची एक नाव लागायची होडी आणि त्या होडीमध्ये एखादा माणूस बसलेला असायचा तो काय करायचा नावाडी त्या होडीमध्ये आपल्याला बसवायचा आणि पलीकडे न्यायचा असंच विषय झालो गावाकडे बुवा गेले आणि त्या होडी एकदम बसले बुवा पलीकडे जाऊ होता आणि बुवा एवढे हुशार त्या मित्रात म्हणता 10,000 रुपये द्यायच्या आधी यांनी झोपेच्या गोळ्या दिल्या नाही त्याच्यामुळे एवढे हुशार त्या होडीत जाऊन बसल्याबरोबर होडी आणि साधारण असे पावसाचे दिवस होडी चालू झाल्याबरोबर बुवा एकदम हुशार त्या बुवाने त्या विचारो गावात तो नावाडी त्या पहिला प्रश्न विचारले दे तो का मी पहिला प्रश्न विचारतोय त्याचा म्हणता उत्तर दे तो म्हणता विचारा बुवानू तो म्हणता एक काम कर ह्या नदीची म्हणता लांबी किती आहे आता मला सांगा नदीची लांबी मोजणार कोण म्हणून तो बिचारा म्हणता नाही हो मला काय अंदाज नाही गावातला माणूस होतो बिचारा तो म्हणता नाही काय तो म्हणता काय तुला ह्या नदीची लांबी माहित नाही तुझा म्हणता पाव आयुष्य फुकट गेला किती पाव आयुष्य म्हणता फुकट गेला तुझा जन्माने येऊन पाव विचारलं नाही तुझा पाव आयुष्य फुकट गेला जरा 10-15 मिनिटं झाल्यावर बुवांका परत चुकला म्हणते तुका दुसरा प्रश्न विचारला त्याचा तरी उत्तर दे तो म्हणता दुसरा प्रश्न विचारा मग ह्या नदीची खोली किती आता खोली मोजणार कोण कारण जिकडे तिकडे वेगवेगळे असते नाही म्हणता बोन माझा काय अंदाज नाही काय तुला ह्या प्रश्नाचं पण उत्तर येत नाही तुझा म्हणता अर्धा आयुष्य फुकट गेला किती अर्धा आयुष्य मगाशी पाव आता अर्धा आयुष्य फुकट गेला आणि 15-20 मिनिटं झाल्यानंतर परत बुवांका आठवला बुवा म्हणतात आता तुका शेवटचा प्रश्न विचारतोय तिसरं त्याचा तरी बरोबर उत्तर दे म्हणता या नदीला म्हणतात लाटा किती येतो तर तो म्हणतात नाही बुवा माका काय अंदाज नाही एवढं म्हटल्यावर बुवा चिडले काय एवढा तू घोडी चालतो की तुला 3 प्रश्नाचे उत्तर आलं नाही तुझा म्हणता पाऊन आयुष्य फुकट गेला किती पाऊन आयुष्य फुकट गेला एवढा म्हटल्यावर गप राहायचा ना तो घोडीवालो आपला माझ्यासारखं गावातलं माणूस त्या माणसाने काय केलं साधारण पावसाचे दिवस
आणि सोसायटीचं बघायची कसं वारं सुटलो तसं वारं सुटलो आणि घोडी लागली डगमगू. ह्यो माणूस तसं बसलेलो गपचूप घोडीला डगमगू लागल्यावर तो माणूस एवढा हुशार. तो माणूस बुवा म्हणता बुवानू तुम्ही माका म्हणता मागाची 3 प्रश्न विचारल्यास माझा म्हणता पाऊण आयुष्य म्हणता फुकट घालवला. मी म्हणता तुमका एकच प्रश्न विचारतो ती होडी अशी हलायला लागल्याबरोबर एकच तुमका प्रश्न विचार त्याचं उत्तर म्हणता बरोबर दिलास तर मका सांगा. बुवा हुशार म्हणता सांग काय का. आता होडी अशी डगमगू लागल्यावर बुवांका त्याने प्रश्न टाकला तुम्हाला म्हणता पोहता येतं. हे माणूस म्हणता नाही. म्हणता तुझा पुरा आयुष्य फुकट गेला. बाकी काय नाही. बाकी बुवा माझे मित्र आहेत. बुवांका मी वाईट काय बोललेलं नाही अजिबात नव्हते. जो माणूस फिरलो बघा माझ्या बाजूने होता. या ठिकाणी आमचे लाडके भाऊजी मी की अच्छा म्हणजे आता काय कन्फ्युजन नको. या ठिकाणी आमचे लाडके भाऊजी यांच्याकडे माझ्यासाठी हे 100 रुपयाच्या बक्षिसाला धन्यवाद मंडळी. लाख लाख आभार मानतोय आणि भाऊजींसाठी एक गाणं म्हणतोय. मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला. मी कशी भाऊजींसाठी मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला. तू तुझा समजून घे धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी म्हणून काय म्हणते बघा भाऊ झाला वैरी पाहुण्यांचा होतोय वारी.
गजराचा शेवट परंतु एक फक्त आमच्या पंचरत्नांची आठवण म्हणून एक गाणं परशुराम भाऊंचं म्हणतो. कदम बुवा आमचे सुरुवात करायचे. 1 2 3 1 2 3 धरून पेचिन हातात गावलं असतंय उभं पेचिन. 1 2 3 धरून पेचिन हातात गावलं असतंय उभं पेचिन. त्यानंतर आमचे परशुराम बुवा तू सुख करता तू दुःख हरता, ज्याने एका गाण्यातून संपूर्ण कोकण कसं दाखवलं. बाप्पा मोरया गजानना गजानना रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा मालवण राजापूर आम्ही कोकणचे संगीतज्ञ विलास पाटील बुवा. पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा चिंतामणी बुवा. गमधा गमधनी झाली झाली धमग रे गम प गम रे गे रे सा नि सा ध रे सा. आयुष्य मोदावया मोदावया आयुष्य मोदावया बैसला मामारी. आयुष्य मोदावया बैसला मामारी. आश्रम पर बॉर्डर दिया. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण कोकण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात या कोकणात या कोकणात गणेश चतुर्थीचा प्रकाशन. या कोकणात गणेश चतुर्थीचा प्रकाशन. या कोकणात गणेश चतुर्थीचा प्रकाशन. महाराष्ट्रामध्ये
आम्ही पुढे चालतो म्हणून म्हणतो बघा भजन कीर्तन नावडतया विषयी गाण्याची आवड विषयी गाण्याची आवड गाणं त्यांचे करी कृपा देवाची त्यावरी गाणं त्यांचे करी कृपा देवाची त्यावरी वंदी संतोष पामर चरणा वंदी संतोष पामर चरणा माता लक्ष्मीचा आशीष मला भक्ताच्या पावन होई आपल्या माता लक्ष्मीचा आशीष मला भक्ताच्या पावन होई आपल्या दीन सोनियाचा माता लक्ष्मी गुजराता करते मिळवली सारे साजरा करते मिळवली सारे साजरा धन्यवाद. या ठिकाणी गजराची सांगता बोंबडे गजर देतो. पकवास घे पकवास लवकर. नमोस्तुते नमोस्तुते शारदे माते नमोस्तुते 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 शारदे माते